आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। केसगळती बाधित गावांमध्ये आयुष मंत्रालयाचे अधिकारी दाखल। मंत्रालयाच्या 3 टीम 11 गावांमध्ये पोहोचल्या। आयुर्वेदिक, युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टर देखील गावात दाखल। शेगावात आठवडाभरामध्ये केसगळतीच्या 150 केसेस समोर। इस्रो इतिहास रचण्याच्या तयारीमध्ये। स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटसाठी अवकाशामध्ये पाठवलेले 2 उपग्रह हँडशेकसाठी 3 मीटर जवळ। शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू। MSRDCचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव। लवकरच भूसंपादनाची अधिसूचना काढली जाण्याची शक्यता। नागपुरात अवैध नायलॉन मांजावर पोलिसांची कारवाई। 18 लाख रुपयांच्या नायलॉन मांजावर रोड रोलर फिरवला। पोलिसांच्या से नो टू नायलॉन मांजा या अभियानांतर्गत कारवाई। स्टोरेज गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आता ॲक्शन मोडवर। आर्थिक गुन्हे शाखेची कांदिवली पोईसरमध्ये छापेमारी। 29 डिसेंबरलाच इथं ऑफिसची सुरुवात। मात्र 5 दिवसात ऑफिस बंद करण्याची वेळ। आता हे ऑफिस उघडून तपासणी सुरू। स्टोरेजनंतर ॲक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून 15% परतावा देण्याच्या आमिषानं फसवणूक। खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। कंपनी मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक। तपासणी। भरदिवसा रस्त्यामध्ये मुलींची छेड काढणाऱ्या 3 नागरिकांनी चोप दिला। टेम्पो चालकासह 2 मुलींची छेड काढत असल्याचं समोर। नागरिकांनी 3 पोलिसांच्या ताब्यात दिलं। कल्याण पूर्वेतील घटना।